पुढचं विधान आहे 12वं, क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता यामध्ये नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारलेली आहे। या आधीच्या गणितामध्ये जे सूत्र वापरले होते त्याच सूत्राचा वापर इथे करायचा आहे। बघा, त्यामध्ये पहिली संख्या कुठली दिलेली आहे? 11। शेवटची संख्या कुठली दिलेली आहे? 40। या संख्यांची बेरीज करायची आहे भागिले 2। आता एकूण किती आहेत 11 पासून 40 पर्यंत संख्या? गुणुले 30। आता हे सोडवून घेऊया। 11 अधिक 40 51 भागिले 2 गुणुले 30 बरोबर 51 गुणुले 30 भागिले 2। 51 गुणुले 30 आलं 1530 भागिले 2। बेसाती 14 एक राहिलं, बेसक्क 12 बेपंची 10 765 हा पर्याय आलेला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे। त्याच्यानंतर पुढचं 13वं गणित पाहूया। 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यापैकी मधली संख्या कोणती? 3 क्रमवार संख्यांची बेरीज त्यांनी किती सांगितलेली आहे? 153, तर त्यापैकी मधली संख्या कोणती? आता काय काय दिलेलं आहे त्यांनी ते बघूया। पहिल्या 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज दिलेली आहे। पहिली जी विषम संख्या आहे ती x समजूया आपण। दुसरी विषम संख्या x अधिक 2, कारण 2चा फरक असतो विषम संख्येमध्ये। तिसरी x अधिक 4। 3 संख्यांची बेरीज त्यांनी काय दिलेली आहे? 153 दिलेली आहे। आता यांची आपण बेरीज करून घेऊया। बेरीज विचारलेली आहे x अधिक 2 अधिक x अधिक 4 बरोबर 153। सोडवून घेऊया। 1 2 3 x अधिक 4 अधिक 2 6 बरोबर 153। x बरोबर 153, 6 उजवीकडे जाते त्यामुळे हे वजात जाणार। x बरोबर 153 मधून 6 गेलं 147। आता 3x बरोबर 147, मग x बरोबर 147 भागिले 3 बरोबर 49 हे उत्तर येणार आहे। कारण 3 चौक 12 2 राहिले 3 नवे 27 49, म्हणून पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे। त्याच्यानंतर पुढचं 14वं उदाहरण आहे 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? हा प्रश्न शिक्षक भरती असेल, शिक्षक अभियोग्यता असेल, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, तर त्याला सुद्धा हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे। हा IMP प्रश्न आहे बघा। यामध्ये 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती असं विचारलेले आहे। आता यामध्ये सुद्धा आपल्याला एका सूत्राचा वापर करायचा आहे। जेव्हा आपल्याला पाया दिलेला असतो तेव्हा हे सूत्र वापरायचं आहे आणि त्रिकोणी संख्या काढायची आहे। तर सूत्र कोणतं आहे बघा, पाया बरोबर n मानायचा आहे। मग सूत्र काय होईल?
पाया अधिक n+1 भागिले 2. n म्हणजे पाया आहे. मग आता इथं पाया दिलेला आहे. पाया किती दिलेला आहे? 15 दिलेला आहे. कंसात 15 अधिक 1 कंस पूर्ण भागिले 2. आता 15 कंस आहे म्हणून गुणाकार 15 अधिक 1 16 भागिले 2. आता इथं बे के बे 16. मग 15 गुणुले 8 करायचं आहे. 15 गुणुले 8 बरोबर 120. उत्तर आहे 120. म्हणजेच 15 पाया असलेल्या त्रिकोणी संख्या कुठली आहे तर 120. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. जेव्हा पाया दिलेला असतो तेव्हा n कंसात n+1 कंस पूर्ण भागिले 2 हे सूत्र वापरायचं आहे. त्याच्यानंतर पुढची संख्या आहे, गणित आहे. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? पुन्हा एकदा त्रिकोणी संख्येवर प्रश्न विचारलेला आहे. पहा, यामध्ये काय केलेलं आहे? त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. पाठीमागील उदाहरणात आपल्याला पाया दिला होता, त्रिकोणी संख्या काढायची होती. यामध्ये त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि पाया काढायचा आहे. आता यामध्ये कुठली संख्या दिलेली आहे? त्रिकोणी 78 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि पाया म्हणजेच n हे काढायचं आहे. आता पहिली जी स्टेप आहे ती बघा काय करायची. पहिली जी संख्या दिलेली आहे आपल्याला 78 त्याची दुप्पट करायची आहे आपल्याला. म्हणजे 78 गुणुले 2 बरोबर किती आलं? 156. आता 156च्या आधी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 156च्या आधी तर ती येईल 144. ही पूर्ण वर्ग संख्या आहे. मग 144चं जर आपण वर्गमूळ काढलं तर ती संख्या येणार आहे 12. बघा काय काय केलं आपण. त्रिकोणी संख्या दिलेली आहे तिचा पाया काढायचा आहे. त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे? जी संख्या दिलेली आहे तिची दुप्पट करायची आहे. म्हणून 78 गुणुले 2 केलं, दुप्पट 156 आलं. मग 156च्या आधी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे हे आपल्याला शोधायचं आहे. मग त्याच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या आली आपली 144. 144चा वर्ग काढला, वर्गमूळ काढला तर 12 आलं. मग पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. आता त्याच्या पुढील 16वं उदाहरण पाहूया आपण. 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 5वीला 8वी स्कॉलरशिपमध्ये सुद्धा हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. TETच्या एक्झाममध्ये सुद्धा परत हा प्रश्न किंवा यासारखे प्रश्न विचारले जातात. तर लक्षात ठेवायचं आहे 1 ते 100 मध्ये 0 हा अंक आहे तर तो 11 वेळा आलेला आहे. हे पाठच करून ठेवायचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. जर असा प्रश्न विचारला की 1 ते 100 यामध्ये 1 हा अंक किती वेळा आलेला आहे तर तो 21 वेळा आलेला आहे. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1 ते 25 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज किती? त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. आता जेव्हा क्रमवार संख्यांचा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपण इथं काय करायचं आहे? एक सूत्र पाठ करायचं आहे, त्या सूत्राचाच वापर करायचा आहे. मगाशी जे प्रश्न
प्रश्नात आपण सूत्र वापरलं तर तेच आहे n. आता इथं n कंसात n अधिक 1 भागिले 2. आता मगाशी आपण n म्हणजे पाया त्रिकोणी संख्येमध्ये म्हटलं होतं, तर n म्हणजे एकूण संख्या. इथं n म्हणजे एकूण संख्या. आता आपण त्यात किमती संख्या घालूया. n किती आहे? 1 ते 25 पर्यंत नंबर 25 आहेत. अधिक 25 अधिक 1 भागिले 2 बरोबर 25 अधिक 26 येणार. 25 गुणुले कंस आहे म्हणून गुणुले चिन्ह आणि 25 अधिक 1 26 भागिले 2. आता बे न भाग जातोय. बे के बे, बे के बे, बेत्रिक 6. 25 गुणुले 13 केला असता 5 त्रिक 15 चालले आणि हे उत्तर आहे 325. 325 हे उत्तर आलेलं आहे. तर पर्यायामध्ये बी पर्याय हा योग्य आहे. म्हणजेच 1 ते 25 पर्यंतच्या क्रमवार संख्यांमध्ये संख्यांची बेरीज 325 ही आहे. आता त्याच्या पुढील बघूया उदाहरण 18. 1 ते 20 मधील सर्व समसंख्यांची बेरीज किती? 1 ते 20 मधील सर्व समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे. यासाठी एक ट्रिक वापरायची आहे. 1 ते 20 मध्ये एकूण विषम संख्या किती आहेत? 1 ते 20 मध्ये एकूण विषम संख्या किती आहेत? तर 10 आहेत. मग 10चा वर्ग केला असता 100 येणार. म्हणून 1 ते 20 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज किती येते? पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता ह्या प्रश्नासारखाच पुढील प्रश्न आहे बघा. 1 ते 30 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज किती? आता यामध्ये सुद्धा काय करायचं आहे? 1 ते 30 मध्ये 1 ते 30 मध्ये विषम संख्या किती आहेत? 15 आहेत. मग 15चा वर्ग करायचा आहे आपल्याला. 15चा वर्ग किती आला? 225. मग पर्यायामध्ये 225 संख्या कुठं आहे? तर डी. त्यामुळं डी हा पर्याय योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 20वा प्रश्न बघा. किती मूळ संख्या या समसंख्या आहेत? किती मूळ संख्या ह्या समसंख्या आहेत? यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत बघा. 0 2 1 3. आता 2 हा पर्याय होतो का? नाही. 0 होतो का? नाही. 1 होतो का? नाही. 3 होतो का? नाही. 1 होतो. कारण 2 ही एकमेव अशी संख्या आहे की ती मूळ पण आहे आणि सम सुद्धा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा 21वा प्रश्न आहे. 10 रुपयाच्या पुडक्यांचे अनुक्रमे 85,256 ते 85,280 पर्यंत क्रम आहेत. तर एकूण रक्कम किती? 4 पर्याय दिलेले आहेत. आता 10 रुपयांच्या पुडक्यांचे अनुक्रमे दिलेले आहेत बघा. तर यासाठी काय करायचं आहे? अंक संख्या लिहून घेऊया. पहिला 85,256 वजा 85,280 करायचं आहे. तर वजाबाकी केला असता किती येणार आहे? 80 मधून 56 गेले, राहिले 24.
अधिक 1 करायचं आहे, कारण आपण 85,256 ही सुद्धा संख्या त्यात ॲड भरलेली आहे. मग 25 आले उत्तर, गुणुले 10 रुपयांचे पुडक्यात म्हणून 10 बरोबर 250 हे उत्तर आलेलं आहे. 250 हा पर्याय क्रमांक डी आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 22वा प्रश्न पाहूया. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संयुक्त संख्या किती? हा सुद्धा प्रश्न शिक्षक पात्रता परीक्षा असेल, शिक्षक अभियोग्यते परीक्षेसाठी प्रश्न वारंवार विचारलेला आहे. तर खूप प्रश्न महत्त्वाचा आहे, वस्तुनिष्ठ आहे, पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, कारण 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या ह्या किती आहेत तर 74 आहेत. त्यामुळे हे पाठच करून ठेवायचं आहे. 1 ते 100 मध्ये एकूण संयुक्त संख्या ह्या 74 आहेत आणि मूळ संख्या किती आहेत तर 25 आहेत. त्याचबरोबर एक ही संयुक्त संख्या ही नाही, मूळ ही नाही, त्यामुळं ती काउंट करायची नाही. 1 ते 100 मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण सरासरीवर आधारित आहे. बघा, पहिल्या 25 क्रमवार संख्यांची सरासरी किती? पहिल्या 25 संख्यांची सरासरी किती? 4 प्रश्न पर्याय दिलेले आहेत. आता सरासरी काढण्यासाठी आपण संख्यांची काय करतो? बेरीज करतो. बघा, सरासरीचं सूत्र काय आहे? सरासरी बरोबर संख्यांची बेरीज, दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता इथं एकूण किती सांगितलेले आहेत? 25 क्रमवार संख्यांची सरासरी काढायची आहे. यासाठी सुद्धा मगाशी जे वापरलं सूत्र तेच वापरायचं आहे. n कंसात n+1 कंस पूर्ण भागिले 2. आता n म्हणजे इथं संख्या आहेत, संख्यांची बेरीज. आता इथं त्यांनी किती दिलेले आहेत? 25. पहिल्या 25 अधिक 1 भागिले 2 बरोबर 25 गुणुले 26 भागिले 2 बरोबर. बघा, बेके बे बेके बे 16